So let's solve problem number 19. So in the problem number 19, once again, what is given? There are two parallel wires going into the plane of paper. Means this is the wire number 1, this is the wire number 2, which are going into the plane of paper. म्हणजे सर्कल क्रॉस केलेला आहे. Separated by distance किती आहे? Capital R. These two are separated by distance. These two are separated by distance capital R. Okay, and carry current I each. So याच्यामध्ये करंट I आहे, याच्यामध्ये करंट I आहे. I each in same direction. Same direction म्हणजे दोन्हीमध्ये इनवर्ड करंट आहे suppose. Show that magnitude of magnetic field at a point P. Okay, suppose point P is here somewhere. Okay, point P equidistance from the wires. Equidistance from the wire म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जर स्मॉल आर असेल तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स देखील काय येणार आहे? स्मॉल आरच येणार. ओके, सो इक्विडिस्टन्स. सो दिस इज स्मॉल आर, दिस इज ऑल्सो स्मॉल आर फ्रॉम द वायर्स अँड सबटेन अँगल थीटा. हा अँगल जो आहे तो काय दिलाय त्यांनी? थीटा अँगल दिलाय. दिस अँगल इज गिवन ॲज थीटा. ओके, सो दिस डिस्टन्स इज इक्वल टू कॅपिटल आर. आता काय करावं लागेल? सपोज दिस इज कंडक्टर नंबर 1, दिस इज कंडक्टर नंबर 2. कंडक्टर नंबर 1 मुळे प्रोड्यूस होणारा मॅग्नेटिक फील्ड काढावं लागेल. कंडक्टर 2 मुळे पी पॉइंटला प्रोड्यूस होणारा मॅग्नेटिक फील्ड काढावं लागेल. ओके, कसं येणार बघा? हे बघा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 1, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 1, त्याला B1 म्हणूया. इनफायनाइट लेंथचा कंडक्टर असेल तर फॉर्म्युला काय असतो? म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय इंटू डिस्टन्स. किती डिस्टन्सला पॉईंट पी आहे? स्मॉल आर डिस्टन्सला आहे. आता डायरेक्शन खूप महत्वाचे आहे, कारण मॅग्नेटिक इंडक्शन इज अ वेक्टर क्वांटिटी. आता इनवर्ड जर करंट असेल तर मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे? या पद्धतीने असणार. राईट हँड थंब रूल वापरून बघा, क्लॉकवाईज. म्हणजे इथं देखील पी पॉइंटला देखील काय असणार आहे? क्लॉकवाईज असं असणार. क्लॉकवाईज म्हणजे तिथं आपल्याला टँजेंट काढावं लागेल, आणि ती टँजेंट जी आहे ती अशी येणार आहे. रेड कलर मध्ये दाखवतो मी. ही या डायरेक्शन येणार. ठीक आहे. सो दिस इज अलॉंग पी क्यू. सो डायरेक्टेड अलॉंग काय येणार आहे? पी क्यू. डायरेक्टेड अलॉंग पी क्यू. डायरेक्टेड अलॉंग पी क्यू. ओके, जस्ट अ मिनिट. डायरेक्टेड ॲज पी क्यू म्हणजे ते कसं येणार आहे? दॅट इज हे आर डिस्टन्स जे आहे त्या डिस्टन्सला काय येणार आहे? दॅट इज परपेंडिक्युलर येणार. बघा, हे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. तसं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 2 लिहितो मी आता. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 2 ते किती येणार आहे? ते तेवढंच येणार आहे. डिस्टन्स तेवढंच आहे, करंट तेवढंच आहे. म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय आर. फक्त डायरेक्शन खूप महत्वाची आहे. डायरेक्शन कशी येणार आहे? डायरेक्टेड अलॉंग पी एस. सपोज डायरेक्टेड अलॉंग पी एस. ओके, सो डायरेक्शन याची हे ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो मी. म्हणजे हे जे आर आहे, आता कंडक्टर 2 ची आर ची जी लाईन आहे ना, त्याला परपेंडिक्युलर. ओके, सो इट इज लाईक दिस. या डायरेक्शन येणार ते. दोघांचे मॅग्निट्यूड एक्झॅक्टली तेवढ्याच आहेत. हे कुणाला आहे? याला परपेंडिक्युलर आहे.
आता बघा, या दोन लाईन मध्ये अँगल जर थिटा असेल तर ऑटोमॅटिकली त्यांच्या परपेंडिक्युलर मध्ये देखील अँगल किती येणार आहे? थिटाच येणार. ओके, ठीक आहे. आता या B1 आणि B2 ह्या काय आहेत? दोन वेक्टर क्वांटिटीज आहेत. B1 B2 म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन वेक्टर असल्यामुळे रिझल्टंट काढण्यासाठी काय करावं लागेल? तिथं आपल्याला देअरफोर रिझल्टंटचा फॉर्म्युला वापरावा लागेल. रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड at point P, B is equal to square root of B1 square plus B2 square plus 2B1 B2 cos of angle between them theta. ठीक आहे. सो B is equal to square root of, आता B1 आणि B2 च्या व्हॅल्यू तेवढ्याच आहेत, मॅग्निट्यूड तेवढीच आहे ना. सगळे इक्वेशन B1 च्या स्वरूपातच लिहितो. सो B1 square plus B1 square plus 2B1 into B1 म्हणजे B1 square cos of theta. So B is equal to square root of B1 square plus B1 square, that is 2B1 square plus 2B1 square cos theta. ठीक आहे. So B is equal to, therefore B is equal to square root of काय होणार? 2B1 square कॉमन जर काढलं तर 1 plus cos theta राहणार. 1 plus cos theta. So B is equal to square root of 2B1 square as it is आणि 1 plus cos theta म्हणजे काय येणार आहे? 2 cos theta by 2, cos square theta by 2, 2 cos square theta by 2. हे तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये रिलेशन आहे, चेक करून बघा. 1 plus cos theta is 2 cos square theta by 2. So B is coming to be square root of 2 into 2 4 B1 square cos square theta by 2. So B is coming to be square root काढूया. 4 चा स्क्वेअर रूट किती? 2 येणार. B1 स्क्वेअर चा B1 आणि cos square theta by 2 चा cos theta by 2 येणार आहे. सो B चा इथं व्हॅल्यू लिहितो आता मी. 2 into B1 किती आहे बघा? B1 किती आहे? म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय आर. म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय स्मॉल आर आहे इंटू cos theta by 2. cos theta by 2. आता आन्सर आपल्याला कॅपिटल आरच्या स्वरूपात पाहिजे, त्याच्यामुळे स्मॉल आर रिप्लेस करावं लागेल. स्मॉल आर रिप्लेस करावं लागेल. बट आता इथं मी हा ट्रायंगल जर कन्सिडर केला डायग्राम मध्ये, तर जो ट्रायंगल आहे त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. हा राईट अँगल ट्रायंगल होतोय आणि हा अँगल जो आहे तो काय होणार आहे? थीटा बाय 2 होणार. थीटा बाय 2. तर साइन थीटा बाय 2 घेतलं डायग्राम नुसार. साइन थीटा बाय 2 म्हणजे आर बाय 2, म्हणजे अपोजिट साइड आर बाय 2 येणार आणि हायपोटेनस किती येणार आहे? स्मॉल आर येणार. सो देअरफॉर स्मॉल आर इज इक्वल टू किती येणार बघा? आर बाय 2 साइन थीटा बाय 2. ओके, स्मॉल आर इकडे आलं. आर डिवायडेड बाय 2 साइन थीटा बाय 2 डिनॉमिनेटरला येणार. मग ते फक्त तिथं प्लेस करतो आता. ठीक आहे. सो देअरफॉर दिस मॅग्नेटिक इंडक्शन B इज कमिंग टू बी काय येणार बघा? आता इथं 2 2 कॅन्सल होणार. म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय पाय स्मॉल आर रिप्लेस करतो. स्मॉल आर इज नथिंग बट आर डिवायडेड बाय 2 साइन थीटा बाय 2 इंटू पुढं काय आहे? कॉस थीटा बाय 2 ॲज इट इज आहे. So therefore magnetic induction is coming to be mu naught into I divided by pi capital R. हे 2 sin theta by 2 वर जाणार. 2 sin theta by 2 into cos theta by 2. आता 2 sin theta by 2 into cos theta by 2 म्हणजे काय येणार आहे? mu naught into I divided by pi R into येणार आहे sin 2 times theta by 2. 2 sin theta by 2 cos theta by 2 means 2 times, sorry, sin 2 times theta by 2. So final answer is mu naught into I divided by pi R
into sin theta. That will be the final answer. Mu naught into I divided by pi r into sin theta. ओके, आता याच्यामध्ये काय डाऊट असला विचार.